खास मित्र त्याची ओळख करून घेऊया. सो द गेस्ट ऑफ ऑनर टुडे इव्हनिंग इज श्री राजेश पटेल. His AGM systems at Zonal Office Mumbai West, and he has a special arrangement. The Circle CMC has also given him the charge of all branches in South Mumbai Zonal Office. हे माझ्या पाणीमध्ये मला तरी काय आठवत नाही, पण एका AGMला, एका झोनल ऑफिसच्या AGMला दुसऱ्या झोनल ऑफिसची पण ब्रांचेसचा चार्ज दिलेला ही मला वाटते पहिलीच केस असावी. Right? I don't know if you can point me if I'm wrong, but this speaks volumes of Rajesh Patel as a person, as his capacity and his skills. Okay. राजेश पटेल तर इंट्रोडक्शन या ग्रुपमध्ये याची गरज नाही, कारण सगळेच त्यांना ओळखतात. सगळ्यांनी कधी ना कधी तरी त्याला त्याच्याबरोबर इंटरॅक्शन केलेलं आहे. मुंबई सर्कलमध्ये कुठल्याही ब्रांचमध्ये काही टेक्निकल इश्यू झाला, मग तो कनेक्टिव्हिटीचा असो, सर्व्हरचा असो, सॉफ्टवेअरचा असो किंवा नेटवर्कचा असो, तर सर्व्हिस डेस्क हे आहेच, पण सगळ्यात सोपा उपाय म्हणजे राजेश पटेलला फोन करणं. आणि राजेश पटेलला फोन केला की ऑटोमॅटिकली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच, हे अगदी गॅरंटेड आहे. कुठलाही प्रॉब्लेम तो अगदी खोलात जाऊन त्याचं सॉल्युशन काढणं हे याच्यात राजेश पटेलची स्पेशलिटी आहे. आणि हे तो गेले 25 वर्ष करतोय. गेल्या 25 वर्षामध्ये बँकेने जे काही IT इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, म्हणजे बँक मास्टर पासून ते कोर बँकिंग, ते इंटरनेट बँकिंग, ATM, योनो, सर्व्हर अपग्रेडेशन, मायग्रेटिंग ब्रांच टू क्लाउड, किंवा आता लेटेस्ट आलेलं काय ते न्यू ब्रांच कन्सेप्ट NBC, हे सर्व त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि आपली ब्रांच ही इन्शुअर्स दॅट द ब्रांच इज स्टॅबिलाइज आणि स्टाफ इज वेल ट्रेन्ड. ओके. मला पण राजेश बरोबर काम करायचं भरपूर योग आलेला आहे, भरपूर चान्सेस मिळाले आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, अनेक प्रोजेक्ट्स, अनेक ब्रांचेस आम्ही इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि खूप छान आठवणी आहेत. अतिशय कष्टाळू, मेहनती, हुशार, व्हेरी नॉलेजेबल अँड नॉलेज अपग्रेड कसं करायचं सारखं सारखं त्याच्या पाठी असलेला, आणि ॲट द सेम टाईम एकदम हंबल आणि डाऊन टू अर्थ असं एक युनिक समीकरण म्हणजे राजेश पटेल. युनिक याच्याआधी म्हटलं की आपल्याला आपल्या जर्नीमध्ये खूपशी हुशार लोक मिळतात, भेटतात, पण हुशार असणं आणि डाऊन टू अर्थ असणं आणि हंबल असणं हे असं एक रेअर केसेस भरपूर असतात, आणि राजेश पटेल इज वन ऑफ देम. So I am very proud of Rajesh as he has raised up to the rank of AGM. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की इन एप्रिल इज ड्यू फॉर DGM, आणि आपल्या सर्वांचं प्रेमाने, आशीर्वादाने बँकेला एक तरफदार आणि हुशार DGM मिळावा ही इच्छा. सो राजेश, वेलकम ऑन बिहाफ ऑफ welcome all. Special thanks to Charankar sir and his team for arranging this program. Branch head MG Road, त्यांना पण स्पेशल थँक्स या प्रोग्राम साठी. रवी, आपण चालू करूया. काय तू घेणार आहे आधी का काय करणार आहे? ब्रीफिंग करायचं झालं तर सायबर क्राईम म्हणजे वी कॅन डिफाईन ॲज अ criminal activity or unlawful illegal activity done using our digital infrastructure. आता डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय की आपले कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, आपला मोबाईल, इंटरनेट किंवा नेटवर्क, नंतर अनेक गोष्टी आहेत जसे सोशल मीडिया आहे, EMS आहे, नंतर मेल्स आहेत वगैरे वगैरे. So any illegal activity or any criminal activity done with the use of digital infrastructure, and who does it? Done by the people who misrepresent themselves or pretend to be the members of say law enforcement agency, or it can be government department, and the intention is always to loot the bank account of the customers, of our bank account of the general public. Okay, taking advantage of their
lack of awareness and lack, or you can say carelessness. ओके, आता याच्यामध्ये जे फ्रॉड करतात दे आर द फ्रॉडस्टर्स, आणि जे आपण टार्गेट केलेले लोक असतात आपल्या तुमच्या आमच्यासारखे, वी आर नोन ॲज द विक्टिम्स ऑर प्रॉस्पेक्टिव्ह विक्टिम्स. आता थोडंफार वी कॅन डिस्कस समथिंग अबाउट द फ्रॉडस्टर्स. जे फ्रॉडस्टर्स हे कोण असतात? हे एखाद दुसरा माणूस नसतो, हे साधारण त्यांची चेन असते, नेटवर्क असतं. इट मे बी 100 पीपल ऑर 1000 ऑर मोर दॅन दॅट अशी टीम असते. त्यांचं जाळं संपूर्ण देशभर पसरलेलं असतं, आणि अनेक वेळा वी फाइंड दॅट ट्रेसेस आर ऑल्सो गोईंग आउटसाइड द कंट्री. हल्लीच एक स्कॅम जो अहमदाबाद पोलिसांनी पकडला, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की त्यांची जे ऑफिसेस होते ते दिल्लीपासून जयपूर, बडोदा, सुरत, अहमदाबाद, मुंबई आणि बँगलोर इथपर्यंत पसरले होते. आणि त्याचा फायनल ट्रेस जो होता दॅट वेंट टू, जो मुखिया होता तो तैवानमध्ये बसला होता. ओके, म्हणजे इंडियाकडून आपल्याकडून पैसे जे तुटले ते तैवानमध्ये जायचे होते. सो टेक्नॉलॉजी डज नॉट रेकग्नाइज एनी इंटरनॅशनल बॉर्डर्स. आपल्याला जो फ्रॉडस्टर अटॅक करतो आहे इट कॅन बी फ्रॉम आउटसाइड द कंट्री ऑल्सो. हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे फ्रॉडस्टर असतात हे जास्त करून 10वी-12वी शिकलेले असतात, पण अतिशय हुशार असतात. टेक्नॉलॉजीची त्यांना कंप्लीट माहिती असते. ह्युमन सायकोलॉजीमध्ये पण ते स्पेशलाइज असतात. अतिशय फ्लुएंटली बोलतात हिंदी आणि इंग्लिशमध्ये, आणि आपल्याला फसवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. ते आपल्याला कॉन्टॅक्ट करून साधारण आपल्याकडून जे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ते घ्यायचा प्रयत्न करतात. त्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करतात, नंतर मग तुम्हाला थ्रेटन करतात, तुम्हाला आयसोलेट करतात, आणि आयसोलेशनमध्ये जवळजवळ हाऊस अरेस्टसारखंच असतं. आणि मग लास्टिंग म्हणजे तुम्हाला हिप्नोटाईज पण करतात. आणि मग हे सगळं झाल्यावर आपण हिप्नोटाईज झाल्यावरती आपण आपल्या त्यांच्या मनाप्रमाणे पैसे त्यांच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो, आणि मग आपला अकाउंट सगळं साफ होतो. आणि साफ अकाउंट झाल्यावर मग ते तुमचा पिछा सोडतात, आणि मग तुम्ही कितीही ट्रेस केलं त्यांना तर ते तुम्हाला कधी मिळणार नाही. ओके, सो दिस इज अशा या पोचलेल्या आणि सॉफिस्टिकेटेड टीमशी आपली गाठ आहे. पण एक गुड न्यूज अशी आहे की कुठलाही सायबर अटॅक जो असतो किंवा तो आपल्या सहकार्याशिवाय कंप्लीट होणार नाही. म्हणजे आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे, हे सगळ्यांनी पहिल्यांदी लक्षात ठेवायचं सर्वात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कधीही घाबरायचं नाही, कारण तुम्हाला घाबरवणं हे त्यांचं मेन उद्देश असतं. असं म्हणतात की कॉमन सेन्स इज द बेस्ट डिफेन्स अगेन्स्ट एनी सायबर क्राईम, आणि द वीकेस्ट लिंक ऑफ एनी सायबर क्राईम इज द लॅक ऑफ अवेअरनेस ऑफ द विक्टिम. म्हणजे तुम्ही जर घाबरलात तर मग पहिल्यांदी गोष्ट म्हणजे तुमची कॉमन सेन्स बॅक स्टेजला जातं, आणि मग तुमच्याकडून चुका होणं अगदी सोयीचं असतं. नंतर दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची की कुठलीही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची नाही. म्हणजे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे आपला अकाउंट नंबर, पॅन नंबर, ATM नंबर, आधार कार्ड वगैरे वगैरे. ओके, आणि मुळात हे तुम्हाला आयसोलेट करतात आणि तुम्हाला तुमचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे हे गुप्त इन्व्हेस्टिगेशन आहे, आणि तुम्ही कोणालाशीही तुमचं हे शेअर करू नका. आणि इथे आपली मोठी चूक होते. हे आपल्या फॅमिलीबरोबर, आपल्या फ्रेंड्सबरोबर, किंवा इव्हन आपण स्टेट बँकेचे ब्रांच स्टाफ हे सगळ्यांबरोबर शेअर करायचं. पोलिसांबरोबर कोण ओळख असेल तरी पण शेअर करायचं, कारण आयसोलेट झाल्यावरती आपल्याला लोबाडलं जाणं एकदम सोपं असतं. सो हे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ह्याच्यामध्ये इगो आणि लाज वाटण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील आपल्याला सायबर अटॅक झाला तर काय नाही, सायबर अटॅक कोणावरही होऊ शकतो. जसा इन्फ्लुएन्झाचा अटॅक, घाबरून जायचं नाही हे पहिलं मुख्य आहे. सर्वात पहिलं घाबरून जायचं नाही, म्हणजे आपलं कॉमन सेन्स जागृत ठेवायची. ओके, नंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही कधी सायबर अटॅक होऊ शकतो. जसं सर्दी होते लोकांना, इन्फ्लुएन्झाचा अटॅक होतो, तसं सायबर अटॅक कोणाला कधीतरी होऊ शकतो. सो वी हॅव टू बी अलर्ट. दिस इज वन थिंग.
ह्याच्यानंतर सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी असं म्हणत नाही की समजा की कोणाचे पैसे याच्यामध्ये गेले तर मग आपण काय करायचं, ही आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, कारण सर्वप्रथम नंबर 1 म्हणजे 1930 हा त्याचा गव्हर्नमेंटचा सायबर हेल्पडेस्कचा नंबर आहे. तिथे आपण कंप्लेंट लॉन्च करून त्याचा रेफरन्स नंबर घ्यायचा. सेकंड गोष्ट म्हणजे अको त्याची एक वेबसाईट आहे cybercrime.gov.in, तिकडे जाऊन आपण रजिस्टर करू शकतो. ओके, हे कंप्लेंट करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि जेवढे लवकरात लवकर जेव्हा आपण कंप्लेंट करू तेवढे आपले पैसे परत मिळायचं चान्सेस आपले वाढतात. ओके, आता ही जी तुम्ही विचाराल की पैसे परत मिळतात का, तर हो, मिळू शकतात. ओके, आता गेल्या 6 महिन्यामध्ये साधारण आपल्या महाराष्ट्राच्या सायबर सेलने जवळजवळ 500 कोटी रुपये मिळवून त्या कस्टमर्सना अकाउंटला परत दिलेले आहेत. पण त्याच्यासाठी किती लवकरात लवकर तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करता हे फार महत्त्वाचं आहे. ओके, 1930 नंबर हा नेहमी लक्षात ठेवायचा. ऑलवेज डायल 1930. तुम्ही त्याच्या वेबसाईटला जाऊन जर कंप्लेंट केली cybercrime.gov.in, तिथे तुम्हाला एक तिकीट नंबर दिला जातो. त्याच्यानंतर तो तिकीट नंबर कोणाला असाइन होणार, तो दुसऱ्या दिवशी असाइन होणार आणि त्याच्यानंतर ते तुमच्या तिकीटवर काम करणार. त्यापेक्षा तुम्ही जर पटकन 1930 लावला तर तुम्हाला पटकन एक कोणीतरी असाइन होतो, कॉल सेंटरचा एम्प्लॉई, आणि तुमच्या तिकीटवर फटाफट काम होणार. ते लोक काय करणार, ते लोक लगेच त्या समोरच्या बँकेच्या नोडल ऑफिसरला फोन करणार आणि ती अमाऊंट ब्लॉक करणार. पण जेव्हा तुम्ही cybercrime.gov.in ला जर तुम्ही कंप्लेंट रेज केली, तिकीट घेतली आणि बसला, तर चान्सेस आर व्हेरी लेस. कारण ते तिकीट असाइन व्हायला वेळ जातोय, सध्या तरी वेळ जातोय. ऍटलीस्ट इट इज टेकिंग 3-4 आवर, 5-6 आवर्स, कदाचित एक दिवसही जातोय तिथे. आणि त्याच्यानंतर एखादा एक्झिक्युटिव्ह त्याला असाइन होणार आणि त्याच्यानंतर तो करणार. त्यापेक्षा 1930 फास्ट होतो, त्याला लगेच तिकीट असाइन होतो, तो नोडल ऑफिसरला फोन करतो. आणि सगळ्यात बेस्ट, यू शुड नो युअर बँक्स नोडल ऑफिसर. या सगळ्यांनी स्वतःच्या बँकेच्या एक नोडल ऑफिसर वर्क 24x7. 24x7 असतो. सगळ्या बँकेचा नोडल ऑफिसर 24x7 अवेलेबल असतो. तुम्ही लगेच त्यांना फोन करा, ते लोक लगेच ते अमाऊंट स्टॉप करतील, त्याला ब्लॉक करतील, त्याला लीन मार्क करतील. ओके, म्हणजे हे रिपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे आणि किती लवकरात लवकर रिपोर्ट करणं 24 आवर्स बिफोर 24 आवर्स असतं. नाही. 2-3 तास आणि ते गोल्डन आवर्स. नाही, पहिल्यांनी 2-3 तास. पहिल्यांदी कसं होतं की 2-3 दिवसामध्ये जरी केलं तरी पण पैसे मिळत होते. पण त्याच्यानंतर त्यांनी गोल्डन आवर हा एक कन्सेप्ट काढला, त्याच्यामध्ये 2 ते 3 तास, मग 1 तास असं आलं. आता तर ते म्हणतात की तुम्ही लवकरात लवकर 15 ते 20 मिनिटामध्ये सुद्धा केलं तर फार बरं होईल. नोडल ऑफिसरचा नंबर पुढे मिळेल आपल्याला. सगळ्या बँकेच्या वेबसाईटवर आहे. आपल्या स्टेट बँकेचा, स्टेट बँकेचा, त्या सगळ्या सर्कल्सच्या वेबसाईटवर पण आहे आणि आपल्या वेबसाईटवर पण आहे, SBI वर. या इथे हे आयसोलेशन का आपण होऊ नये याचं इम्पॉर्टंट आहे की घरच्या माणसाबरोबर का आपण शेअर करायला पाहिजे. कारण जर तुम्हाला अर्धा तासात 1 तासात जर कंप्लेंट करायची आहे आणि तुम्ही जर सायबर क्राईमचे विक्टीम झालात तर सर्वप्रथम तुमचं रिॲक्शन काय असतं की तुम्ही एकदम असं पुढं ब्लँक होतात, म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा ट्रॉमा होतो. आणि अशा कंडिशनमध्ये जर तुमचा पार्टनरला जर असेल तर तो तरी जागृत राहून तुम्हाला तो फोन करू शकेल. ओके, म्हणून यासाठी आपल्या लोकांबरोबर हे शेअर करायचं असतं. नंतर ऑफकोर्स हे पहिलं केल्यानंतर मग यू कॅन ऑलवेज कंप्लेन विथ युअर ब्रांच. स्टेट बँक ऑफ इंडिया आपला हेल्प डेस्क नंबर आहे 1800-1234 आणि अजून एक नंबर आहे. आणि तुमच्या ब्रांच मॅनेजरला ऑफकोर्स इन्फॉर्म करायचं आणि नंतर शेवटी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायची जर पैसे गेले असतील तर. ओके, आपल्या जवळच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल हा स्पेशल उघडलेला आहे आणि तो 24 तास असतो. आणि एक स्पेशल डेडिकेटेड ब्रांच फॉर सायबर क्राईम्स ही अशी पण प्रत्येक एरिया वाईज केलेली आहे. म्हणजे आपल्या एरियामध्ये ही ब्रांच समतानगर पोलीस स्टेशनकडे केलेली आहे. तर हे माहिती आपल्यासाठी पाहिजे आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट कसं करायला पाहिजे. ओके, आता नेक्स्ट स्टेप म्हणजे लास्ट थोडंसं डिजिटल अरेस्टबद्दल बोलायचं. ओके, आता डिजिटल अरेस्टबद्दल काय, डिजिटल अरेस्ट आपल्या देशामध्ये होऊ शकतं का, किंवा कायद्याने त्याला परमिशन आहे का, किंवा इलिगली इज इट पॉसिबल? तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? एनी काय म्हणणं आहे, हो का नाही? हा, नो. IPCच्या अंडर
ते प्रोव्हिजनच नाही. डिजिटल अरेस्ट असं प्रोव्हिजन नाहीये. हाऊस अरेस्ट प्रोव्हिजन आहे, दॅट इज फॉर पॉलिटिकल ह्याच्यासाठी. पण डिजिटल अरेस्ट असं नाहीये. नाही, ते गव्हर्नमेंटने त्याच्यावरच जास्त फोकस मारायला आता- पाहिजे. डिजिटल अरेस्ट इनफॅक्ट नाही. 2 दिवस झाले आता जर तुम्ही कोणाला डाईल केलं तर बघा हे इन्फॉर्मेशन येते तुम्हाला. 11 डिसेंबर इनफॅक्ट आपल्या प्राईम मिनिस्टरने सुद्धा हे पब्लिक अनाउन्समेंट केलेली आहे की आपल्या देशामध्ये डिजिटल अरेस्ट हे अनलॉफुल आहे, हे होऊ शकत नाही. आता हे एवढं कळल्यावरती सुद्धा एक आपल्याला कळलं पाहिजे की समोरच्या माणसाने जर डिजिटल अरेस्ट किंवा डिजिटल डिटेन्शन किंवा डिजिटल FIR, डिजिटल समन्स वगैरे असं काही विषय काढला, समजायचं हे फ्रॉड आहे. ओके, हे पहिलं स्टेप. म्हणजे तुमचे 50-60% तुमचे फसण्याचे चान्सेस इथेच जातात. पहिली गोष्ट म्हणजे ते माणसाची बोलायचंच नाही, बोलायचंच नाही. फोन घ्यायचाच नाही. काय होतं होईल पाहूया. नाही, फोन घेतल्याशिवाय कसं कळणार तुम्हाला का तो कोणाचा आहे? ठीक आहे. हा? फोन पैसे आपले जाऊ नये म्हणून त्याची काय आपल्याला ओके, येस. तू काय करील. म्हणजे डिजिटल अरेस्ट असा शब्द समोरून आला, पहिली गोष्ट काय करायची, फोन डिस्कनेक्ट करायचा. त्याचा नंबर जो काय असेल तो 1930 ला रिपोर्ट करायचा. ओके, दॅट इज द फर्स्ट थिंग. राईट काय? ओके, हे एवढं काही लक्षात ठेवलं तरी आपल्याला खूप झालं. सो आता आपण प्रेझेंटेशनकडे जाऊया आणि आय हँड ओव्हर द स्टेज माईक टू राजेश. व्हॉट इज सायबर क्राईम? सायबर क्राईम म्हणजे काय? म्हणजे कुठलाही क्राईम जो कॉम्प्युटर, साध्या भाषेत बोललं जाते तर की कॉम्प्युटर आणि इंटरनेट हे वापरून जर केलेला क्राईम आहे तर त्याला दॅट इज कॅटेगराइज एज अ सायबर क्राईम. सोप्या भाषेत. म्हणजे त्यांच्याकडे इंटरनेट किंवा युनो वगैरे नसेल, दे विल नॉट कम अंडर सायबर क्राईम, म्हणजे सायबर फ्रॉडच्या ह्याच्यात. नाही, जे 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 काही क्राईम आहे ना, जे इलेक्ट्रॉनिक माध्यम झालंय सायबर क्राईम. हे सायबर फ्रॉड गेले 12 महिन्यात 1 ट्रिलियन हे डॉलरचं हे झालंय अराउंड द ग्लोब. इंडियामध्ये वी लॉस्ट अराउंड 1750 crores टू सायबर क्राईम. This is first 4 months of 2024, that is April, May, June and July. 7.4 lakh सायबर क्राईम कंप्लेंट्स या पोर्टलवर रजिस्टर झाले आहेत. हे फर्स्ट 4 months आहे खाली. आणि मोर दॅन 7,000 हे हायेस्ट सायबर क्राईमच्या कंप्लेंट रिसिव्ह झालेत मे मध्ये एका दिवसात. 7,000 क्राईम हे रिपोर्ट झाले. 85% ऑफ द कंप्लेंट्स आर ऑनलाईन सायबर फ्रॉड्स. You will go through one this thing media report. हे आपल्या AC गार्ड ब्रांचचा आहे हैदराबादचा. Start करना. However, alert staff has averted the fraud. Biggest challenge for आवाज करना. the public as well as the law enforcement authorities. The banks have played a very critical role. I'm here at SBI AC Guards in Hyderabad, and I have with me the manager and associate manager here at the bank, who in fact have managed to avert a fraud. Swati, tell us what happened. You managed to avert citizen, a 61-year-old doctor, I understand, from losing money. What happened? So this customer has been coming to the branch. He's a familiar customer. So he came to the branch one day to close his fixed deposit with us. We closed on his request, and he came back again the next day. He approached my counter and wanted to do an RTGS of 8 lakhs to someone. He showed me 2%. So, but I said that he was appearing tense and not his usual self. And also he was constantly checking his phone. So I asked him if everything was all right and what the purpose of the funds transfer was for. He told me everything was fine. It was for a personal purpose. But I sensed something is different. Something is amiss. So I immediately alerted our branch manager, Kamlakar sir, and I took the customer to his cabin. Sir also talked to the customer, inquired about the purpose of the funds transfer. He told it was for personal purpose and not for property purchase. On inquiring if property has been seen by him, he denied. That raised our suspicion. He was also giving inconsistent answers and constantly scrolling on his phone.
because we are getting so many news and training, we are being attending training also by our training centers, our RPOs. So we knew about these frauds. We also told him that there is no need to worry if he's getting any calls from anyone posing as officials or demanding money. He You denied. said all that while you're still on the call, which means that person on the other side would have been on the audio as well. Yes, he would have been listening to us also. Yes. And yet the customer denied and wanted to go forward with the transaction. But he said he's not 100% sure. So we asked him to come back with his sister who lives very near. We also knew about her. He and he went home that day. He came to the bank the next day again without his sister and asking where his sister was. He told her to get ready to call. Authorities, the banks have played a very critical role. I'm here at SBI AC Guards in Hyderabad, and I have with me the manager and the associate manager here at the bank, who in fact have managed. First for personal purpose and then for property purchase. On inquiring if property has been seen by him, he denied. That raised our suspicion. He was also giving inconsistent answers and constantly scrolling on his phone. Because we are getting so many news and training, we are being attending training also by our training centers, our RPOs. So we knew about these frauds. We also told him that there is no need to worry if he's getting any calls from anyone posing as officials or demanding money. He You denied. said all that while you're still on the call, which means that person on the other side would have been on the audio as well. Yes, he would have been listening to us also. Yes. And yet the customer denied and wanted to go forward with the transaction. But we sensed he's not 100% sure. So we asked him to come back with his sister who lives very near. We also knew about her. He said okay and he went home that day. He came to the bank the next day again without his sister, and on asking where his sister was, he told his sister went to college, she can't come. This time he approached a different counter because the previous day I denied the transaction, but we have already alerted the whole branch staff about the customer to be cautious. So the other branch staff also, Vice Swami and Vishnu Kumar, they also talked to the customer why the funds were being transferred. He told it was for personal purpose. He kept smiling. Whenever we tried to talk to him, he kept telling us it was he's very thankful to us. We are trying to talk to him to help him, but there is nothing to worry in his case. So we also showed him the article on my mobile from Man Ki Baat of Pradhan Mantri Narendra Modi ji that he told that there is nothing like cyber arrest. He read the whole article. He still was nodding his head, was smiling, but asked us to go forward with the transaction. Oh my God, that is quite surprising. When she came to you, you were already aware. Did she brief you before bringing the customer? Swati madam has briefed the entire incident. And then when he came inside the cabin, I asked him why you are transferring this much amount. Then our customer said that he wants to purchase a flat. And for that purpose, he was transferring. And then I inquired whether you have met the landlord of that property. Then he said that I will met the landlord. Then on what basis you are transferring 8 lakhs? So the customer says that there is a middle person, I am transferring the entire amount to the middle person. So I asked him not to transfer the amount to the middle person. If something happens, the landlord will give you the property. So you better go home and think again and come back next day. Then the customer came on the next day. And when I asked her this in the mobile, there are some police photos and police sample in his photo. Where the customer is chatting. They have kept all the police photos. What is the bring up? Saying that डिजिटल मास्क आधार चालतो तर मास्क कसं करायचं युआयडी मध्ये युआयडीच्या साईटवर आपण लॉग इन केलं ना तर तिथे ऑप्शन आहे मास्क त्यासाठी प्रोव्हाइडेड यू शुड हॅव युअर फोन नंबर अटॅच टू आधार
हे सगळ्यांना कळलं का? कारण this is very important. आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बडोदा ब्रांचमध्ये मास्क आधार कार्ड घेतला नाही माझ्या नाही मॅडम ऑप्शन आहे, नाही ते बोलले सीबीएस मध्ये ऑप्शन आहे. हो ते बोललेच की आम्हाला मास्क नको, आम्हाला तुमचा आज ओरिजिनल पाहिजे आपल्या बँकेत. नाही तुम्ही हेच देऊ शकता आणि तुम्ही तिथे केवायसी करा ना, फुल अकाउंट नंबर द्या आणि केवायसी करा. बँक मध्ये पण हा, घेतच bank नाही, मध्ये आहे. स्टार्टिंगला घेतच नाही होत नाही. आहे आपल्याकडे. माहीत नसणार एखाद्याच. पण असं ब्रांचमध्ये आपण गेलो, मी गेले आता ब्रांचमध्ये, मी मास्क आधार कार्ड दिला आणि ते म्हणाले नाही हे चालणारच नाही, तुम्ही तुमचं ओरिजिनल नाही चालणार ऍक्च्युली त्याला माहित नसेल एखाद्यावेळेस. माहित नसेल मॅडम, तिथे अकाउंट ओपनिंगला ऑप्शन आहे, मास्क आधारचा ऑप्शन आहे, ते देऊ शकता. तुम्ही केवायसी द्या तुमचा तिथे तुमचा नंबर टाका, आधार नंबर, ठीक आहे, ते तुमचं प्रिंटआउट येणार. आपण हॉटेल्समध्ये जातो, थांब एक मिनिट, आपण बाहेर फिरायला जातो, आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये चेक इन करताना आधार कार्ड देतो. आता हॉटेलवाल्याकडे आपली सगळी माहिती असते, जेवढे सेन्सिटिव्ह डेटा आहे सगळी माहिती हॉटेलवाल्याकडे असते. तुमचा फोन नंबर असतो, तुमचा आधार नंबर असतो, आधार कार्ड वरती तुमचा डेट ऑफ बर्थ असतो, युअर कार नंबर, युअर होम ऍड्रेस, दिस ऑल इज कॅटेगराइज्ड एज सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. हे सगळं त्या हॉटेलवाल्याकडे जातो. इमॅजिन करा तुम्ही एका हॉटेल 50 खोलीचं एक हॉटेल आहे, तिथे 30 दिवसात जवळपास 2 ते 2.5 हे येतात, हे डेटा येतो, एवढा सेन्सिटिव्ह डेटा लोकांचा येतो, वर्षभरात किती हजाराचा येतो. आणि हॉटेलवाला चांगला असेल तो ते डेटा विकत नसेल, पण जे सॉफ्टवेअर ते लोक वापरतात, सॉफ्टवेअरमध्ये डेटा एंट्री करतात, ते कुठेतरी त्याचा सर्व्हर असेल तिथे लीक होऊ शकतं, कुठलाही लीक होऊ शकतं. आपण नॉर्थ ईस्ट स्टेटला जातो तर तिथे आपल्याला एक परमिट काढावं लागतं, तिथे पण आधारच मागतात, त्या परमिटला पण दिवसात हजारो लोक जातात तिथे परमिट काढायला. ते सगळ्यांचा डेटा मग तिथनं लीक होतो. पण आपण सांगतो ना की आधार कसा, त्याला माझा करेक्ट आधार कुठला मिळाला. ज्या वेळेला ही सायबर अटॅक होतो ना, सायबर अटॅक ज्या वेळेला तुमचे पैसे जातात त्या दिवशी होत नाही, सायबर अटॅक तुमच्यावर आधी झालेला असतो, त्या दिवशी फक्त तुमचा ओटीपी गेलेला असतो आणि पैसे गेलेले असतात. सायबर अटॅक तुमच्यावर आधी झालेला असतो, तुम्ही त्यांच्या ट्रॅकिंग वरती असता, तुमचे सगळे इन्फॉर्मेशन त्याच्याकडे असतात, तुमचं उदाहरण, तुमचं लॉग इन आयडी, तुमचा पासवर्ड, फक्त त्याला ओटीपी पाहिजे असतो. ओटीपी ज्या दिवशी त्याला मिळाला त्या दिवशी तुम्हाला वाटतं की माझ्यावरती सायबर अटॅक झाला, पण सायबर अटॅक हे प्लान्ड अटॅक असतात. ते 4 दिवस 5 दिवस आधीपासून तुम्ही त्यांच्या ट्रॅकिंग वरती असता. ते लोक मोका देखते रहते वो लोग की कभी हम अटॅक करेल. आणि ज्या वेळेला तुमचा पैसे जातात त्यावेळेला तुम्हाला वाटतं की माझ्यावर अटॅक झाला, ते तसं नसतं. ते 2-4 दिवस 4 दिवस 5 दिवस पहिला आधी तुमच्यावर अटॅक झालेला असतो. तुम्ही कुठेतरी लिंकवर क्लिक केलेलं असतं, तुम्ही कुठेतरी फॉर्म भरलेला असतो, काहीतरी केलेलं असतं, त्या तिथे तुमचा सगळा डेटा लीक झालेला असतो. सो फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग, यू मास्क युअर आधार. कुठेही तुम्ही जाणार तर मास्क आधार द्यायचा. दुसरा एक खूप मोठा फ्रॉड आता होतात आहे, सर्च इंजिन फ्रॉड होतात आहे. आपण सगळे गुगल वापरतो, कुठलाही ब्राउझर वापरतो. आपण काय करतो, आपण आता दिल्लीला जायचंय, तो नियरेस्ट हॉटेल, दिल्ली एअरपोर्टच्या कडनं नियरेस्ट हॉटेल कुठलं आहे टाकलं सर्च मध्ये टाकलं तर तिथे ज्या साईट्स दाखवतो गुगल, तुम्हाला ज्या साईट्स दाखवतो, इट इज नॉट गॅरंटेड त्या जेन्युअन साईट आहे, ट्रस्टवर्दी साईट्स आहे. त्या सगळ्या साईट्स ऑपरेटर जे स्कॅमस्टर्स असतात त्यांचा SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ज्याचं खूप चांगलं आहे, त्याची साईट सगळ्यात वरती दाखवणार. आणि ऑफकोर्स इट इज ऑन ऍडव्हर्टाइजमेंट ऑल्सो, म्हणजे स्कॅमस्टर्स पण ऍडव्हर्टाइजमेंट देऊ शकतात. ते लोक ते गुगलला पे करतात आणि त्यांची साईट पहिली दाखवतो. आपण त्या पहिली मिळाली साईट त्याच्यावरती क्लिक केलं आणि ती साईट ओपन झाली आणि त्याच्यात आपण एक प्रश्न टाकतो आणि ते फ्रॉड होतो. ऑलवेज लुक ॲट अ जेन्युअन साईट. कुठली साईट तुम्ही सर्च करताना ते जेन्युअन साईट कशी ओळखायची ते पण पुढे जातो. हा व्हिडिओ हेलो, शांति फ्यूनरल सर्विसेज, आप लोग फ्यूनरल का इंतजाम कर सकते हैं? जी मैडम, क्या मैं जान सकता हूँ किसका फ्यूनरल? मेरे पापा। आई एम रियली सॉरी। मैं और मेरी टीम आपकी हर तरह से हेल्प करेगी। एम्बुलेंस, पंडित जी, शमशान भूमि का बुकिंग, सब कुछ मैनेज हो जाएगा। मैम, मैंने आपको हमारी वेबसाइट का लिंक भेजा है, आप कुछ डिटेल्स फिल कर दीजिए,
ताकि मैं सब अरेंजमेंट चालू कर सकूँ। ओके। अगर आपके कोई लास्ट राइट्स की रिक्वेस्ट हो वो भी आप बता सकते हो। आपके सारे परिवार वालों के लिए मैसेज भी हम ड्राफ्ट कर देंगे। मैम आप बस अपना नंबर और 5,000 रुपये एडवांस भर दीजिए और एक OTP आएगा वो मुझे बता दीजिए। 423130। हो गया। पंडित जी का नाम हरिशंकर प्रसाद है, वो कल आपको मिलेंगे और सब संभाल लेंगे। आपको कंफर्मेशन मिल जाएगा और मेरी टीम कल सुबह पहुंच जाएगी। आप भी थोड़ा रेस्ट कीजिए। How to identify probable scam sites. Unfamiliar URL. जेव्हाही तुम्ही एखाद्या साईटवरती क्लिक करता पहिलं हे URL चेक करा त्याचा. आता इथेही google.com लिहिलंय, इथेही google.com लिहिलंय, हे 0 आहे. SBI मध्ये SBI आय नसतो, कधीतरी L असतो तो SBI.com. जर तुम्ही ह्याला क्लिक केलं तर इट विल ओपन वन साईट, ती फेक साईट असणार आणि ती सिमिलर लुकिंग साईट असणार आणि आपण काय करतो त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन टाकतो आणि तिथे शेवटी आपण पेमेंटला पण जातो. पेमेंटला आपण तिथे इन्फॉर्मेशन टाकतो, लॉग इन टाकतो. ते लॉग इन त्यांना दिसत असतं. आपण जे काही टाकतो ना ते सगळं त्यांना ऑनलाईन दिसत असतं. तुम्ही लॉग इन पासवर्ड टाकला, तुम्ही युजर आयडी टाकला, त्याच्यानंतर तुम्ही बँक सिलेक्ट करता. तुम्ही तिकडे चुकीचा पासवर्ड टाकला तरी ते पुढे जाणार कारण ती फेक साईट आहे. फक्त त्यांना पासवर्ड माहिती असला पाहिजे म्हणून ते लोक ती साईट बनवली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पेमेंट गेटवेला क्लिक करता, पेमेंट गेटवेचं पण ते फेकच ओपन होतं आणि तिथे तुम्ही पेमेंट गेटवे मध्ये तुमचं युजर आयडी पासवर्ड जे काय टाकतात ते पण तिकडे ते लोक बघत असतात. आणि शेवटी सायमल्टेनियसली ते लोक तिकडे काम करत असतात. तिकडेही ते लोक ओटीपी जनरेट करतात. तो ओटीपी तुमच्याकडे येतो. तुम्हाला वाटतं की मी जेन्युइन इथे टाकलाय आणि ओटीपी ऍक्च्युअली त्यांचा असतो आणि तिथे तुमचे पैसे जातात. कुठलीही साईट तुम्ही ओपन केली ना त्याच्यावरती खूप सारे पॉपअप्स येतात. सगळीकडनं पॉपअप्स येतात, इकडनं तिकडनं असे सगळीकडनं. तर बंद करा, ती साईट कधीच ओपन करू नका. फक्त एकच साईट आहे मला वाटतं जी खूप पॉपअप्स येते आपल्याला, IRCTC साईट आहे, IRCTC.com. ही लेजिटिमेट साईट आहे. त्यानंतर आपण एखादं जी वेबसाईट असेल ना ती जेन्युइन वेबसाईट असेल, कमर्शियल वेबसाईट असेल ना तर त्याच्यात ग्रामॅटिकल स्पेलिंग मिस्टेक नसणार, प्रेझेंटेशन पुअर नसणार, एकदम प्रोफेशनल हे दिसली पाहिजे वेबसाईट, ती ओळखता आली पाहिजे आपल्याला. कधी कधी साईट ओपन केली की साईट ऑटोमॅटिक डाउनलोड करायला लागते काहीतरी. आपण साईटला क्लिक केलं की काहीतरी डाउनलोड सुरू होतं. ऑलवेज क्लोज डाऊन, ती साईट ताबडतोब बंद करा. सगळं तुमचं मशीन स्कॅनला लावा त्यावेळेला. हे बघा, ही आता दिस साईट इज जेन्युइन साईट अँड दिस साईट इज फेक साईट. ही आपल्याला ओळखता आली पाहिजे त्या ह्याच्यावरनं. ते URL लिहिलंय ना, URL वरनं आपल्याला ओळखता आलं पाहिजे जेन्युइन साईट आणि फेक साईट कुठली आहे. SBI हे अवॉइड करण्यासाठी एक टॉप लेवल जेनरिक डोमेन विकत घेतला, दॅट इज .SBI. आता आपल्या सगळ्या ज्या कमर्शियल साईट्स आहेत त्या इट्स ऑन .SBI, ऑनलाईन SBI.SBI, bank.SBI, SBI.SBI. सगळीकडे हे घेतलंय. आता ह्याच्यात काय होतं, इथे तुम्ही किती नेम मध्ये चेंजेस करा पण .SBI तुम्ही चेंज करू शकता. जेव्हा .com असेल तर पुढे तुम्ही नेम चेंज केला आणि .com टाकला तर ते ती साईट ओपन होणार. पण .SBI हे नेहमी लक्षात ठेवा. दुसरं एक आहे ब्राउझर मध्ये ऑटोफिल ऑप्शन. तुम्ही जेव्हा ब्राउझर मध्ये काही करताना तेव्हा तिथे ऑटोफिल ऑप्शन असतो. तुम्ही युजर आयडी टाकला, पासवर्ड टाकला की लगेच ते सेव्ह होतं. नेक्स्ट टाइम तुम्हाला ते पासवर्ड युजर आयडी टाकावा लागत नाही. हे जे ब्राउझर स्टोर करतो किंवा तुम्ही तुमचं कार्डचं इन्फॉर्मेशन टाकलं, क्रेडिट कार्डचं इन्फॉर्मेशन टाकलं ते सेव्ह करून ठेवणार किंवा दुसरं बरीचशी इन्फॉर्मेशन सेव्ह करून ठेवणार. ती साईट तुम्ही पुन्हा ओपन केली तर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन पुन्हा टाकावं लागत नाही. दॅट इज कॉल्ड ऑटोफिल. आता ही ऑटोफिल सेफ आहे का? नाही, इट इज नॉट सेफ.
ब्राउझरचा एक फॅसिलिटी आहे आणि ती स्टोअर करते तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन स्टोअर करते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, एन्क्रिप्ट करत नाही, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर करते. एखाद्या वेळेला तुमच्या लॅपटॉपला किंवा तुमच्या मोबाईलला मालवेअर अटॅक झाला किंवा तर त्यावेळेला काय होतं, ते लोक फक्त ती इन्फॉर्मेशन रीड करतात. त्या इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं लॉग इन युजर आय डी आहे, तुमचा पासवर्ड आहे, हे सगळं तिथे स्टोअर केलेलं असतं. तर बेटर 2 मिनिटं जास्त जाणार आपल्याला ऑटोफिलला डिसेबल ठेवायचं. ऑटोफिल ऑन नाही ठेवायचा. ऑटोफिल ऑन ठेवला इट्स अ रिस्क. व्हिडिओ हां ते पण नाही ठेवायचं. These days, our online activities are increasing rapidly. Users are creating multiple accounts for a single website. With the increase of online accounts, the number of passwords is also getting increased. Remembering so many passwords is not an easy task. So whenever we try to log into an account, and Google Chrome gives us an option to save the passwords inside the browser, it becomes so tempting. And most of us actually allow Google Chrome to save the passwords. But you might be making a mistake. In this video, we will discuss how your passwords get compromised if you store them inside Google Chrome. We will also share our recommendation to solve the issue. So let's get started. If you open Google Chrome on a Windows device and go to settings to check your saved passwords, then Chrome will actually ask Windows login credentials to reveal the passwords. So at a first glance you may think, saving passwords inside Chrome is actually safe. But it isn't. There is a big loophole behind Google's Smart Lock feature. If you are using a shared device, or if a hacker gets remote access to your device, they can easily know what passwords are stored inside the browser. To explain this properly, let me take you to the computer screen. Firstly, they will open Google Chrome and go to its settings. After that, they will go to autofill and then password manager. But they cannot check the passwords from here, as Google's Smart Lock feature will ask for the Windows credentials to reveal the passwords. However, they will get the name and URL of the websites for which you have saved the passwords. Now they will go to that specific website. I am taking Facebook as an example. And Chrome will automatically fill the username and password or ask the user's approval to autofill the login credentials. And if the website has an I button just beside the entered passwords, hackers will simply click on it and can easily know the password. But what if the website does not have an I button to reveal the passwords? There is also a way around for such cases. To explain this, I am using another website named Remember the Milk. You can clearly see that there is no I button. After opening the website, right-click and inspect the website. Chrome Dev Tool will open. Now right-click on the body tag and go to Edit as HTML. Scroll down and you will find the value type equals password. Change the word password to text and left-click anywhere in the Dev tool. Then minimize the Chrome Dev tool. Now instead of asterisks, the actual passwords will be visible inside the password field. It's that simple and does not even require any programming knowledge. Now what's the solution? बघितलं ऑटोफिल किती डेंजरस आहे. त्याशी चव्हाण साहेब मी त्याशी काय विचारलं, मिसकॉल्ड फ्रॉड. मिसकॉल फ्रॉड होता आणि विदाउट ओटीपी फ्रॉड कसे होतात त्याच्याबद्दल. विदाउट ओटीपी होऊ शकतो फ्रॉड, होऊ शकतो. आम्ही विदाउट ओटीपी नसतो तो आपल्याला एक क्लोन केलं जातं. सिम कार्ड क्लोन केलं जातं, त्याच्याकडे डायव्हर्ट होतो. कसं केलं जातं? 2-3 methods. One is तुझं सिम कार्ड क्लोनिंग. सिम कार्ड क्लोनिंग असं नाहीये. सिम कार्ड तो नवीन घेतो. तुझं
मी सांगितलं ना, अटॅक पहिला होतो त्यावेळेला तुझ्या मोबाईल किंवा तुझ्या डिव्हाइसवरनं आधार आणि सगळं त्यांनी डाउनलोड केलेलं आहे. तो डाउनलोड केलं, एका दुकानात जात होतो, म्हणजे रुरल एरियामध्ये, जास्त करून रुरल एरियामध्ये इथे ऑनलाईन होत नाही सिम मिळणं. सांगतो की माझा हा सिम हरवलेला आहे, आणि त्यावेळेला तो नवीन सिम तिकडे गेला, आणि नवीन सिम ऍक्टिव्हेट होईपर्यंत त्याला कळत नाही हा ऍक्टिव्हेट झाला की नाही. तर ह्याला तो मिस कॉल मारत असतो. हा जेव्हा मिस कॉल मारत असतो, तिथे मिस कॉल लागतोय कॉल, तर समजायचं अजून तो ऍक्टिव्हेट नाही झाला. त्याच्यानंतर जेव्हा ह्याला लागणार नाही, कॉल लागणार नाही, तेव्हा तो ऍक्टिव्हेट होणार, आणि तिथे ते हे करणार. ओटीपी ऑटोमॅटिक त्याच्याकडे जाणार, नंबर त्याच्याकडे गेला. म्हणजे आता ते मॅन्युअल देणं बंदच करणार, ते थ्रू ऑनलाईन आधार ओनली ते करणार आहे. आणि दुसरा मेथड आहे की दॅट वॉज इन गुरगाव आहे. गुरगावमध्ये का बिझनेसमॅन कडे झालेलं, त्याच्याकडे त्याला मिस कॉल आले आणि त्याचं अकाउंट खाली झालं. ही रिपोर्टेड दिस टू पोलीस, मे बी आफ्टर 10-15 days त्यांनी रिपोर्ट केला, आणि हँडसम अमाऊंट गेली होती त्याची. तर इन्व्हेस्टिगेटरनी पहिला त्याचा डिव्हाइस चेक केलं की या डिव्हाइसमध्ये काहीतरी, यू कॅन्ट बिलीव्ह की ओटीपी आलाच नाही आणि असं झालं म्हणून. तर त्यांनी चेक केलं त्याचा डिव्हाइस, तर काही एबनॉर्मल मिळालं नाही, त्या डिव्हाइसमध्ये काही एबनॉर्मल मिळालं नाही त्यांना. तर त्यांनी विचारलं की ह्यानी त्याच्या आधी काहीतरी डिलीट केलं असेल, हे केलं असेल. मग त्यांनी त्याचा गुगल लॉग काढला, तर त्याच्यावर त्याला एक डिव्हाइस मिळालं, दॅट वॉज अ व्हिडिओ एडिटिंग डिव्हाइस. त्याला मेसेजचं राईट्स होते, रीड आणि राईट, मेसेजचं रीड आणि राईट्स होते. म्हणजे आपल्या कुठल्या ऍपमध्ये ऍप काय काय करतो आपल्याकडे, ते राईट्समध्ये तुम्ही बघितलं सिक्युरिटीमध्ये, तर ते कळतं. आला मेसेजच्या राईट्स आहेत, याला कॉन्टॅक्टच्या राईट्स आहेत, त्या सगळ्या ह्याच्यात कळतं. तर त्याला रीड आणि राईट, पण तो एक 10 दिवसापूर्वी अनइन्स्टॉल झाला होता. आता हा इन्स्टॉल केला कोणी, आणि फ्रॉड म्हणजे हा फ्रॉड झाला म्हणजे कोणीतरी त्याच्या ओळखीच्यानीच त्याच्या मोबाईल वापरून हा फ्रॉड केलेला आहे. तर त्यांनी फर्स्ट आउट वेंट टू हिज वाईफ, त्याच्या वाईफला इन्व्हेस्टिगेट केलं, पण तिचं लोकेशन ज्या वेळेला तो ऍप इन्स्टॉल झाला त्यावेळेला तिचं लोकेशन सम डिफरंट, आणि याचं लोकेशन वॉज डिफरंट. त्यानंतर त्याचा 12 वर्षाचा घरात मुलगा होता, त्याला विचारलं तर त्यांनी काही सांगितलं नाही. पण त्याचे डिव्हाइस जेव्हा घेतले, त्या मुलाचे डिव्हाइस चेक केले, तर डिव्हाइस मध्ये बघितलं की तो मुलगा एक गेम खेळतोय. दॅट गेम इज रोबलॉक्स. ती गेम खेळतोय, आणि त्याच्या मुलाच्या मोबाईलच्या मध्ये एक ऍप होतं. दॅट ऍप इज कॉल्ड डिस्कॉर्ड ऍप. डिस्कॉर्ड ऍप आहे. त्याच्यात काय होतं, यू कॅन स्टे अनॉनमस, म्हणजे तुझं युजर आयडी पण नाही मागत, तुझं मोबाईल फोन पण नाही मागत, यू कॅन क्रिएट युजर. नाउ दिस बॉय वॉज टॉकिंग टू वन गर्ल. आता ती मुलगी होती का कोण होतं ते माहिती, पण ही वॉज टॉकिंग टू दॅट गर्ल. आणि हा मुलगा ते रोबलॉक्स गेम मध्ये एवढा हे होता ना की ही वॉज व्हेरी डेस्परेट. त्याला जेव्हा पॉईंटची गरज लागायची तर ती त्याला काहीतरी पॉईंट्स द्यायची. रोबॉक्स करन्सी इज द फास्टेस्ट गेमिंग करन्सी इन द वर्ल्ड. त्यांनी काय केलं, तिने काय सांगितलं, मी तुला 200 रोबॉक्स पॉईंट देते, तू एक काम कर, तुझ्या वडिलांच्या मोबाईल वरती हे एक ऍप इन्स्टॉल करायचं आणि ह्याला सगळं करायचं. हेच मोबाईल त्यांनी इन्स्टॉल केला. इन्स्टॉलेशन 12 वर्षाचा मुलगा. हा, काही दिवसांनी म्हणजे त्यांनी इन्स्टॉल केल्यानंतर त्यांनी ते ग्रॅब्ड आउट ऑल द युजर आय डी, सगळं त्यांनी घेतलं. त्यानंतर ज्या दिवशी अटॅक केला त्या दिवशी तो जो ऍप त्यांनी इन्स्टॉल केलेला, तो ऍप ऍक्टिव्हेट कसा होत होता की ज्या वेळेला मिस कॉल आला समजणार, त्यांनी ठरवलेल्या 2-3 नंबर असणार त्यांचे, त्या नंबरवरनं कॉल यायचे आणि ते लोक ओटीपी पाठवायचे. तर तो कॉल आला की हे ऍक्टिव्हेट व्हायचं आणि ओटीपी डिलीट करायचा. मेसेजला राईट्स होते, ते ओटीपी डिलीट करायचा. असे त्यांनी तिथे ट्रान्झॅक्शन केले. आणि त्याच्यानंतर दॅट लेडी अप्रोच दॅट बॉय आणि सांगितलं, आता तुला आणखी रोबॉक्सचे 200 पॉईंट मिळणार, हे अनइन्स्टॉल कर. म्हणून त्यांनी अनइन्स्टॉल केलं. असं होऊ शकतं. आपल्याकडे पण कुठला पबजी गेम होता ना, पबजी गेम, त्याच्यात पॉईंट साठी मुलं किती हे करायची. म्हणून आपण जे डिव्हाइस आपण वापरतो ते आपल्या मुलांना दिलं की आपण लगेच चेक करायचं की त्यांनी काय इन्स्टॉल तर केलं नाहीये ना. नाही, इट्स अ प्रिकॉशन. SMS येतात बऱ्याच वेळेला आपल्याला, SMS येतात की तुमचं KYC अपडेट नाही आहे, तुम्ही या लिंकवरती क्लिक करा.
कधीच क्लिक करू नका. कुठलीही बँक तुम्हाला हे सांगत नाही की त्या लिंकवर क्लिक करा आणि केवायसी अपडेट करा. आणि इफ इट इज स्टेट बँकेचा जो मेसेज येणार तो रवी कुठल्या ह्याने येणार? हेडर विल बी SBI. SB और SBI. स्टेट बँकेचा जर हेडर आहे, कुठल्या मेसेजचा हेडर इज SB और SBI. हे काय, ह्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे लॉटरी स्कॅम आहे, रिवॉर्ड पॉईंट स्कॅम आहे, तुमचा क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट संपतात आहे, तुम्ही ह्याला क्लिक करा आणि अपडेट करा. कधी करू नये त्याच्यावरती. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आणि तिथे जे काय करायचं तिथे करायचं. इव्हन इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्सचा रिफंड आहे, तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करा. कधीच क्लिक करू नये. पैशाचं मोह ठेवायचं नाही. हा बरोबर. हेलो सर, इज दिस मिस्टर दिलोपक्षी? हाँ बोल रहा हूँ. क्या आपके बेटे का नाम राहुल है? हाँ. तुम क्या हुआ? सर मैं ब्लेस्केर हॉस्पिटल से बोल रहा हूँ. राहुल को इमरजेंसी वार्ड में लाया गया है. एक्सीडेंट केस है. क्या? रोड एक्सीडेंट सर. डॉक्टर्स देख रहे हैं क्रिटिकल है, इसीलिए उनको सीधा ओटी में ले गए. अरे लेकिन कहाँ है वो? सर ब्लेस्केर हॉस्पिटल. पर उनका ट्रीटमेंट अभी शुरू करना पड़ेगा सर. अरे तो आप शुरू कीजिए ना प्लीज, मैं आ तो रहा हूँ. देर हो जाएगी सर. 15 मिनट में ऑपरेशन करना पड़ेगा वरना रिस्क बढ़ जाएगा. मैंने रिक्वेस्ट करके ओटी ब्लॉक किया है दूसरे भी केसेस है. आपको पेमेंट लिंक भेज दिया है. बस वो लिंक पर क्लिक करके 30,000 अभी डिपॉजिट कर दो और फिर आप जल्दी आ जाओ. मेरा नाम अमित है और मैं आपको फ्रंट डेस्क पर ही मिलूंगा. हाँ 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 कर दिया मैंने पेमेंट. बस मैं निकल रहा हूँ. सर सब ठीक है ना? हाँ. राहुल बेटा. हाँ पापा. पापा क्या हुआ? क्रिसमस टाइम सगळे डॉक्टर्स फिरायला जातात. ऑलमोस्ट सगळे डॉक्टर्सला गिफ्ट येतात क्रिसमस टाइम्स मध्ये. हे क्रिसमस सीझन मध्ये सगळे डॉक्टर्स तुम्ही बघा डॉक्टर्स फिरायला जातात. गेले 15-20 दिवस एक नवीन स्कॅम आलाय. डॉक्टर्स लोकांना टॅप केलं जाते. डॉक्टर्स लोकांचं पूर्ण ते लोक हे हिस्ट्री काढतात. ते किती वाजता ओपीडी मध्ये असतात, ते किती वाजता सर्जरी मध्ये असतात. आणि सर्जरीच्या 1-1.5 तास आधी त्यांना एक मेसेज येतो, व्हॉट्सअप मेसेज येतो की दिस इज फ्रॉम सो अँड सो टेलिक्स फार्मा सो अँड सो, की तुम्हाला एक गिफ्ट इज ऑन द वे टू यू आणि प्लीज कन्फर्म की तुम्हाला कन्फर्मेशनसाठी या कोडवरती डायल करून आम्हाला कन्फर्मेशन द्या. तर ते जे व्हॉट्सअपवरती कन्फर्मेशन कोड आलेला असतो दॅट इज ॲक्च्युली व्हॉइस कॉल ट्रान्सफर होतो त्याने. दॅट स्टार्ट फ्रॉम 401. फॉर जिओ इट इज 401, 402, 403. कंडिशनल इज 403. कंडिशनल म्हणजे जर बिझी असेल तर 403. त्यावेळेला कोणाला एवढं लक्षात नसतं की हे माझा कॉल ट्रान्सफर होतोय. ते काय करतात, स्टार 401 स्टार आणि जो फोन नंबर असतो ते लोक सांगतात की हे त्या कुरिअर कंपनीच्या बॉयचा नंबर आहे, हे तुम्ही कन्फर्म केलं की तो त्याला मेसेज जाणार आणि हे कन्फर्मेशन मिळणार आणि तुम्हाला तो डिलिव्ह करणार. तर जस्ट त्यांनी क्लिक केला, यस केलं आणि तो व्हॉट्सअपवर असतो, कॉलवरती असतो आणि त्यांना हे करायला सांगतो. आणि हे जसं त्यांनी केलं की ह्याचे जेवढेही कॉल्स आहेत ते सगळे त्यांच्या मोबाईलवर येतात. डॉक्टरचे जे काही कॉल्स आहेत ते त्याच्या मोबाईलवर येतात. आता कॉल जाऊन काय होणार आहे, आता बरेचसे कमर्शियल वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही काही परचेस करता तर टेक्स्ट मेसेजच्या ऐवजी एक ऑप्शन पण आहे व्हॉइस ओटीपीचा. तर तो व्हॉइस ओटीपी त्या माणसाकडे जाणार, त्या माणसाकडे व्हॉइस ओटीपी जाणार आणि तो ट्रान्झॅक्शन करणार आणि ह्याला कळणार पण नाही की माझं ओटीपी तिकडे गेलंय असं आहे. आणि तो ट्रान्झॅक्शन करणार आणि त्याच्यानंतर ह्याला केव्हा कळणार की ह्याचे सगळे व्हॉइस कॉल तिकडे, ह्याला कॉल येणार नाही तेव्हा त्याला कळणार
किंवा त्यांनी जर कंडिशनल ठेवलं असेल 403 403 कंडिशनल ठेवलं असेल वेन बिझी तर त्यावेळेला त्याचे फोन तिकडे राहतात. ते लोक काय करतात, जेव्हा ते ट्रान्झॅक्शन करतात तेव्हा ह्यांना फोन करून ते बिझी करतात आणि मग तिथे बॅकएंडला ट्रान्झॅक्शन करतात. असं आहे. हे ओटीपी स्कॅम आहे. हे पुढे जा ना व्हिडिओ. हे आपण कधी करत नाही, बँकेचाच व्हिडिओ आहे. चलो सर, मैं स्टेट बैंक से बोल रहा हूँ. आप संजय कुलकर्णी से बात कर रहे हैं? जी बोलिए. सर, आपने हाल ही में आपके सेविंग अकाउंट से कुछ बड़ा ट्रांजैक्शन किया है? अंशुल, तुमने कोई बड़ा ट्रांजैक्शन किया? मम्मी के टिकट्स. मम्मी के जी किया है. क्यों? सर, आपका अकाउंट सर सिक्योरिटी रीजन से ब्लॉक किया गया है सर. अरे क्यों? सर, आपके सर केवाईसी डिटेल्स अपडेटेड नहीं है. तो आपका अकाउंट अनब्लॉक करने के लिए आपकी पर्सनल डिटेल्स चाहिए. हाँ पूछिए. सर, आपका पूरा नाम? संजय वसंत कुलकर्णी. सर, डेट ऑफ बर्थ? 12/9/78. सर, आप एक बार अपना एटीएम कार्ड नंबर कंफर्म कर देंगे? चल मेरा वॉलेट का. एक मिनट नहीं, लेकिन हेलो, एक मिनट रुकिए. हाँ जी, 52 12 टाइम 075. सर, आपका पिन नंबर? होल्ड कीजिए मोबाइल में. 15. भाई साहब, किससे बात कर रहे हो आप और किसको पिन दे रहे हो? बैंकर. अगर वो बैंकर है तो पिन नहीं मांगेगा. कुछ भी हो जाए, बैंकर आपका पिन नहीं मांगेगा. कॉल किसी का भी हो, पिन, सीवीवी नंबर, ओटीपी, पासवर्ड और पर्सनल डिटेल्स ये किसी से ना शेयर करें. बी सेफ, नॉट सॉरी. स्क्रीन शेअरिंग आहे. हे पूर्वी खूप व्हायचं, आता कमी झालं. हे एनी डेस्क, टीम व्ह्यूवर, क्विक व्ह्यू, दिस आर ऑल स्क्रीन शेअरिंग आहे. एनी डेस्क, टीम व्ह्यूवर आहे आणि क्विक व्ह्यू. हे लक्षात ठेवा. म्हणजे कुणीही तुम्हाला डाउनलोड करायला सांगितलं मोबाईलवर, कधी करू नये. समोरचा माणूस तुमच्या ओळखीचा असेल, तुमचा घरचा असेल तर ठीक आहे, पण अनोळखी माणसाकडनं हे जर तुम्हाला सांगण्यात आलं की हे डाउनलोड करा, कधी डाउनलोड नाही करायचं. हे काय होतं, हे तुम्ही डाउनलोड केलं की अख्खी स्क्रीन जर तुम्हाला आम्ही जे बॅकएंडने घेतो ते एमए ऍडमिनने घेतो. आता बंद केलं ते पण. आता ते पण बँकेत पण बंद केलं. आता आम्ही पण रिमोट घेऊ शकत नाही, म्हणजे बँकेटला बसून आम्ही तुमचं मशीन घेऊ शकत नाही. दॅट इज ऑल्सो फॉर सिक्युरिटी रिझन. अरे बेटा आराम से. हाँ, आप कुछ कह रहे थे. मैं कह रहा हूँ सर, इस इन्वेस्टमेंट स्कीम में ना लोग 45% तक बना रहे हैं. सर, 35% की गारंटी तो मैं आपको लिख के दे रहा हूँ. आपने जो हमारे चैट से ऐप डाउनलोड किया था, एक बार खोल के तो देखिए सर. हाँ, ये तो ठीक ही है. सर, आज आप 1 लाख इन्वेस्ट करेंगे ना तो रिटायरमेंट तक 35 लाख हो जाएंगे. 35 लाख. मैं आपको सोच समझ के कल बताता हूँ, ठीक है? अरे सर, कल तो ये लास्ट डेट इन्वेस्टमेंट की थी. आप ऐप तो खोल के देखिए. हाँ बेटा, एक सेकेंड. हाँ, दिखा रहा है इन्वेस्टमेंट क्लोजर ऐप पे, देखिए. हाँ, तो अब चलिए काम करता हूँ सर, इसको एक स्पेशल केस बना के इन्वेस्टमेंट रीओपन करने की कोशिश करवाता हूँ. तब तक आप एक काम करिए सर, मुझे आप अपनी नेट बैंकिंग की डिटेल्स भेज दीजिए. नेट बैंकिंग की डिटेल्स में आपको क्यों भेजूं? अच्छा सर, तो मैं आपको एक लिंक भेजता हूँ, आप अपने नेट बैंकिंग की डिटेल्स खुद ही फिल कर दीजिए. हाँ आया. ये तो स्क्रीन शेयर करने को कह रहा है. अरे सर, वो तो इसलिए ना, ताकि मैं भी साथ साथ आपकी डिटेल्स चेक कर सकूं. कुछ गलती हो गई तो फिर वापस से ऑफर चल जाएगा. बताइए क्या करूं, ना करूं? नहीं, ओके, करिए. पूरा माइंड गेम हो गया. डन सर, हो गया सर. कांग्रेचुलेशंस. आप भाभी जी के साथ एंजॉय करिए और इंतजार करिए जब ये 35 लाख हो जाएंगे. मैं थोड़ी देर में आपको रिसीव भेजता हूँ. ओके, थैंक यू. ओके सर. 1 लाख का 35. अच्छा सुनो, ये देखो, मैंने अपनी बीए सिलेक्ट किया. अच्छा लगेगा ना? क्या हुआ?
trying to call is currently not. The number you are trying to call is currently. जज्बातों में ना बहें, हमेशा सतर्क रहें, क्योंकि ये आप ओनली डाउनलोड स्क्रीन शेअरिंग ऍप ट्रस्टेड साईट वर आपण विसरून जा, करूच नका ते. इन्कम टॅक्स रिटर्न स्कॅम हे पण खूप येते मेसेजेस की तुमचा इन्कम टॅक्स रिफंड आहे आणि तुम्ही जे कन्फर्म युअर अकाउंट हा अकाउंट तिकडे चुकीचा अकाउंट टाकलेला असतो आणि तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करता आणि तुम्ही तो फॉर्म भरता आणि त्याच्यावरती तुमचा करेक्ट अकाउंट नंबर टाकता आणि तुमचे सगळे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन तिकडे देता आणि मग तुमच्या ह्याच्या अकाउंट मधून पैसे जातात. हा सगळं मोडस ऑपरेंडी सेमच असते त्याची. अच्छा, जरा इस मैसेज को ध्यान से देखिए और दिमाग पर जोर डाल के याद कीजिए कि आपके मोबाइल के टेक्स्ट या व्हाट्सएप पर इस तरह का कोई मैसेज या मेल कभी आया क्या? इसमें लिखा है कि आपका इनकम टैक्स रिफंड बन रहा है 15,490 रुपए का और साथ में दिया होता है एक फर्जी बैंक अकाउंट नंबर और ये भी लिखा होता है कि अगर ये आपका अकाउंट नंबर नहीं है तो नीचे दिए गए लिंक पर क्लिक करके अपना अकाउंट नंबर अपडेट कर लीजिए. अब ऑब्वियसली ये आपका अकाउंट नंबर हो नहीं सकता क्योंकि आपको झांसा देने के लिए एक फर्जी अकाउंट नंबर डाला गया. अब आपके मन में ये चल रहा है कि भाई रिफंड है 15,490 रुपए का, अकाउंट नंबर मेरा है नहीं. एक काम करता हूँ, क्लिक करके अकाउंट नंबर अपडेट कर देता हूँ, कुछ दिनों में रिफंड का पैसा अकाउंट में आ जाएगा. अरे भाई रुकिए, सावधान हो जाइए, ये इनकम टैक्स रिफंड का बहुत बड़ा फ्रॉड चल रहा है मार्केट में. जैसे ही इस लिंक पे क्लिक करिएगा ना, साइबर क्रिमिनल्स आपके अकाउंट को पूरा का पूरा खाली कर देंगे एकदम. हमेशा याद रखिए, इनकम टैक्स डिपार्टमेंट न तो आपके अकाउंट से जुड़ी कोई जानकारी कभी मांगता है और न ही उसे अपडेट करने के लिए कहता है. तो इस तरह का कोई भी मैसेज किसी भी नंबर से आपके पास आए तो क्लिक करना तो छोड़िए, उसे तुरंत डिलीट कर दीजिए. और हाँ, इस फर्जीवाड़े के बारे में अपने रिश्तेदारों और जानकारों को तुरंत बताइए. और अगर किसी के साथ ये फ्रॉड हो गया है तो तुरंत नेशनल साइबर क्राइम हेल्पलाइन 1930 पर रिपोर्ट कीजिए, तुरंत. हमेशा ध्यान रहे, सावधानी और सतर्कता में ही समझदारी है. पैसे ट्रान्सफर होतात ते एका अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतात किंवा काय होतं, जर परचेसेस झालं तर ते इट इज अमेझॉनचं गिफ्ट कार्ड परचेस होतं. त्याच्यावरती तुम्ही आपलं जे काही डेबिट होतं अकाउंट त्याचे अमेझॉन गिफ्ट कार्ड परचेस होतं आणि ते अमेझॉन गिफ्ट कार्ड आहे ना, कुठे दुनिया में किधर भी चलता है. अगर आप इंडिया में खरीदे और बाहर बेचे तो भी चलता है, कहीं पे भी चलता है. त्याच्यानंतर ते रोबॉक्स करन्सी जे गेमिंग करन्सी आहे ती परचेस होते, ती कुठेही चालते आणि दॅट इज फास्टेस्ट मुव्हिंग करन्सी गेमिंग करन्सीमध्ये. आणि म्हणजे तुम्ही आपल्याकडे क्राफ्ट मार्केटमध्ये जाल तर तिथे तुम्हाला मिळेल पण QR कोड दाखवतात तुम्हाला हे रोबॉक्स पॉईंटचे ते परचेस करायचे का. लहान मुलं जाऊन परचेस करतात आहे, त्याचा एक QR कोड असतो, त्याला स्कॅन करायचा किती करन्सी येते तुमच्याकडे. एवढा फास्ट मूव्ह होतो ना, हे एकदा जर कंट्रीच्या बाहेर पैसे निघून गेले म्हणजे अमेझॉन गिफ्ट कार्ड परचेस झालं आणि कंट्रीच्या बाहेर निघून गेलं, ते कोणाला तरी हे झालं, गिफ्ट झालं, तर खतम. मग ते पैसे परत येण्याची शक्यता नाही. असं पुढे एक मिनिट, सगळे लोक आपले ऑनलाईन SBI वापरतात. किती लोक लॉक करतात तुमची स्क्रीन? किती लोक लॉक करतात? तुम्ही सांगत होता ना, माझं पहिल्यांदा मारतो तेव्हा हे INB मध्ये लॉग इन अनसक्सेसफुल लॉग इन अटेम्प्ट तुमच्या INB चं झालेलं आहे, बरोबर असा मेसेज येतो.
असा मेसेज Whereas मी ओपन पण केलेलं नसतं. बरोबर. नाहीच करत रेअरली. आज जाऊन हे पहिले लॉक करा. हा, पण हे लॉक करण्याच्या आधी यू शुड नो युअर प्रोफाईल पासवर्ड. अनलॉकला प्रोफाईल पासवर्ड विचारतो. या लॉक केल्याने फायदे काय? तुमचा INB अकाउंट लेवलला लॉक होतो. म्हणजे अकाउंट लेवलला INBचा फ्लॅग निघून जातो. म्हणजे ह्याच्यानंतर युनो किंवा INB या दोन्ही माध्यमाने कोणी काय करू शकत नाही. ज्या वेळेला तुम्हाला INB वापरायचं असेल त्यावेळेला तुम्ही अनलॉक करा, ट्रान्झॅक्शन करा अँड लॉक इट. सेफ एकदम. नाही, इथे फर्स्ट पेजलाच आहे. ज्या पेजला तुम्ही लँड होता ना त्या पेजलाच आहे. बिफोर लॉग इन. इथे लॉक केलं तर युनो पण लॉक लॉक हा युनो पण लॉक युनो मध्ये पण आहे. युनो मध्ये पण आहे. हा, दोन्ही कनेक्टेड सेम प्लॅटफॉर्म सर दोन्हीकडे करायला हवं का योनो आणि नाही, एका ठिकाणी केलं या पर्सनल बँकिंग मध्ये ऑनलाईन पासवर्ड जरी मिळाला तरी काय करू शकत नाही. त्याला पासवर्ड मिळाला युजर आयडी. या लॉग इन मध्ये आपण लॉग इन करतो त्यावेळेला विचारतं रिमेंबर युअर पासवर्ड. पासवर्ड समजा येस कधी कधी केला पुढच्या स्क्रीनमध्ये परत तो पासवर्ड बदलतो कसं काय? म्हणजे आता OTP घातला ना तर OTP हा पासवर्ड म्हणून येतो. डू वॉन्ट टू रिमेंबर असं येतं. असं काय येतं? लॉग इन केलं मी की पहिल्यांदा आपलं क्रेडेन्शियल्स टाकले की OTP येतो आपल्याला. त्याच्या आधी ते एकदा विचारतं की रिमेंबर युअर पासवर्ड. नाही ते आहेत ते करत नाही मी. पण त्याच्या पुढे समजा रिमेंबर पासवर्ड नाही केलं किंवा रिमेंबर पासवर्ड युअर पासवर्ड नाही समजा केलं तर पुढच्या स्क्रीनला ज्या वेळेला जातो त्यावेळेला OTP टाकल्यानंतर पुन्हा एकदा विचारतं की डू यू वॉन्ट टू रिमेंबर युअर पासवर्ड आणि त्यावेळेला तो पासवर्ड असतो OTP ऍक्च्युअली कसं आहे माहितीये, जिथे ते जे ऑटोफिल ऑप्शन आहे ना ते तुम्ही काहीही टाका ते रिमेंबर करण्यासाठी तो विचारतो. OTP आला तर OTP पण रिमेंबर करणार. OTP तर आपल्या प्रत्येक वेळेला वेगवेगळं आहे. असं आहे. नाही काय येतं असं विचार. दुसरा एक ऑप्शन आहे INB मध्ये ATM कार्ड लिमिट चेंज. हे नेहमी वापरा. हा, युसेज चेंज करा. म्हणजे हे तुम्ही तुमचं ATM कार्डची तुम्ही लिमिट ठरवा की मला 10,000 पेक्षा जास्त लागत नाहीये किंवा 5,000 पेक्षा जास्त लागत नाही. तेवढीच लिमिट ठेवा. त्याच्यावरती डेबिट होणारच नाही तुमचं. तुम्ही काढून विड्रॉ करू शकता. म्हणजे एखाद्या वेळेला तुमचा हरवला सो यू आर ॲट रिस्क ऑफ विथ दॅट अमाऊंट होती. तुम्हाला जेव्हा जास्त अमाऊंट काढायची तुम्ही चेंज करा. ते युसेज मध्ये जाऊन ते चेंज करा. मला 50,000 काढायची तर तिथे 50,000ची लिमिट ठेवा. परत ती लिमिट कमी करून टाका. पर डे नाही कायमची. म्हणजे आज 10,000 काढले संध्याकाळी परत मी काढू शकत नाही. उद्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ई सर्व्हिसेस मध्ये ऑनलाईन बँकिंग मध्ये लॉक करायला गेलं ना ते अकाउंट नंबर विचारतो. बरोबर. कुठलाही एक अकाउंट नंबर टाका तुमचा. हा, सगळे पूर्ण INBच लॉक होणार तुमचं. योनो पण बंद होणार. एका CIF वरती असतात ना सगळे अकाउंट. ते सगळेच अकाउंट क्लोज होईल लॉक. हा, तर तिथे एक फॉर्म जनरेट होतो. तिकडे खाली ऑप्शन आहे प्रोफाईल पासवर्ड आणि त्याच्या खाली एक ऑप्शन आहे ब्रांच. ते तिथे सिलेक्ट केल्यावर एक फॉर्म जनरेट होतो. यू फिल अप दॅट फॉर्म अँड गो टू युअर ब्रांच. त्यांचा ब्रांच लॉग इन मध्ये हे करू शकता. त्यांना ऑप्शन आहे तिकडे. ते जो रेफरन्स नंबर असतो तो रेफरन्स नंबर टाकून तुम्हाला यू कॅन वर्क अगेन. आता सम टिप्स हाऊ टू यूज युअर मोबाईल. प्रोटेक्ट yourself by using HTTPS connection only. Always use secured connection. कसं सेटिंग करायचं? गुगल मध्ये क्लिक ऑन 3 डॉट्स. हे बघा सेटिंग्स. त्याच्यानंतर गुगल सर्व्हिसेस आणि इथे ऑप्शन आहे ऑलवेज यूज सिक्युअर कनेक्शन. म्हणजे अनसिक्युअर्ड वेबसाईट असेल तर ती ओपनच होणार नाही तुमच्या मोबाईल डिव्हाइस वरती.
अनसिक्युअर्ड वेबसाईट आहे ती वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप मध्ये तिथे ऑप्शन आहे. मी पाठवतो याच्यामध्ये ग्रुप मध्ये पाठवून घेऊ नका. ओके, नुसतं समजावून घ्या. पासवर्ड सिक्युरिटी, पासवर्ड कसा ठेवायचा हे बघा. जर तुम्ही सिंपल ठेवला तर किती मिनिटात क्रॅक होऊ शकतो आणि जिथे स्पेशल कॅरेक्टर्स वगैरे टाकले तर किती वेळ लागतो. इयर्स आहे ना, इयर्स. सो युअर पासवर्ड शुड बी कॉम्प्लेक्स. असा कॉम्प्लेक्स असला पाहिजे कधी युअर डेट ऑफ बर्थ शुड नॉट बी युअर पासवर्ड. तुम्ही सगळे लोक व्हॉट्सअप वापरता बरोबर. व्हॉट्सअप मध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन कोणी ऑन ठेवलंय? सगळ्यांनी ऑन ठेवलंय. व्हॉट्सअप मध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवलंय का? सेटिंग्स मध्ये आहे, ऑप्शन आहे. कधी तुमचा व्हॉट्सअप हॅक झाला तर ते पासवर्ड लागतो. तो समोरच्याकडे ते पासवर्ड नसणार तो वापरू शकतो. 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आहे. दॅट पासवर्ड शुड नॉट बी युअर डेट ऑफ बर्थ. कारण डेट ऑफ बर्थ ऑलरेडी तुमच्या ह्याला आहे. इट इज 6 डिजिट. आता एक नवीन 2 दिवसा फोन आला होता त्याचा 1930 पण एमपी मिळतात. असं ऑलवेज कॉम्प्लेक्स पासवर्ड ठेवा. अप्पर केस, लोअर केस, एक स्पेशल कॅरेक्टर. नाव ठेवू नका, मुलांचं नाव ठेवू नका, मुलांचं डेट ऑफ बर्थ ठेवू नका. बरोबर ना? आणि इट शुड बी कॉम्बिनेशन ऑफ अल्फा न्यूमरिक स्पेशल कॅरेक्टर आणि 1 कॅपिटल लेटर 1 कॉम्प्लेक्स. आणि ऑलवेज तुमचा पासवर्ड फ्रिक्वेंटली बदलत राहतो. जे तुम्ही ट्रान्झॅक्शन वेबसाईट मध्ये आहेत ना तिथे फ्रिक्वेंटली, म्हणजे एखाद्या वेळेला तुमच्यावरती कोणी टॅप ठेवला आहे तर त्याच्याकडे ते जे पासवर्ड जाणार ते चेंज करत राहा. म्हणजे ते अटॅक करू शकणार नाही. त्यांचं कदाचित तेच झालंय, त्यांच्याकडे जुना पासवर्ड गेलाय त्यांचा. त्यांनी तुम्ही पासवर्ड मोबाईल मध्ये सेव्ह केलाय का? बरेच लोक पासवर्ड मोबाईल मध्ये सेव्ह करतात. ते सेव्ह केल्यावर तो ट्राय करू शकतो. वन ऑफ माय फ्रेंड ही सेज की अरे फोटो जो निघाते ना, फोटो मोबाईल मध्ये जातो ना, कुठे कुठे जातो आपला वगैरे. मी काय करतो, UID आहे ना, मी आधार म्हणून कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह करून देतो. तिथे जाणार नाही आम्हाला. ऍक्च्युली फोटो पण आपण जे सेव्ह करतो की नाही, ते फोटो सेव्ह केल्यावरती ते फ्रॉडस्टर जे असतात ते गुगलवर जाऊन सर्च करतात ह्या फोटोचं मॅचिंग आहे का, आणि त्याच्यावर मग त्याची बाकीचे पर्टिक्युलर डेट ऑफ बर्थ तिथे मिळू शकते आपल्याला. ते फोटो जे सेव्ह करतो ते पण डेंजरस आहे. ट्रू कॉलर्स किती लोक वापरतात? इज इट सेफ? सेफ आहे ट्रू कॉलर? काय काय राईट्स मागतो ते ट्रू कॉलर तुम्हाला इन्स्टॉल करताना? ट्रू कॉलर्सला मला सांगा तुमच्या गॅलरीच्या राईट्स कशाला हवे? बरोबर ना? गॅलरीमध्ये जाऊन त्याला काय करायचंय? सगळ्या राईट्स मागतो तो तुमच्याकडे इन्स्टॉल करताना. सगळे ऍक्सेस घेतो तो. मेसेजेस, तुमचा अकाउंट डेबिट होतो, तुमच्या अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहे ते ट्रू कॉलरच्या सर्व्हरला कळतं. युअर अकाउंट इज डेबिटेड आणि हा नवीन बॅलन्स असा आहे, कळतं की नाही त्यांना? तुमचे सगळे मेसेजेस तो वाचतो. ऑल मेसेजेस. बरोबर आहे. इन्स्टॉल असं होणार नाही. इन्स्टॉल तुम्ही करून घ्या आणि या राईट्स देऊ नका. तुम्हाला असं डाऊटफुल नंबर असेल त्यावेळेला तो नंबर कॉपी करा, ट्रू कॉलर ओपन करा आणि तिथे सर्च करा. तुम्ही ऑनलाईन ठेवलं तर तुम्हाला या सगळ्या राईट्स द्याव्या लागतील त्याला. ट्रू कॉलरला नाही. आता इनफॅक्ट ट्राय इज वर्किंग ऑन दॅट ॲप इज ऑन UAT स्टेज, म्हणजे युजर ऍक्सेप्टन्स टेस्टला आहे. ते ॲप ट्रायने मे बी 1-2 महिन्यात लॉन्च होणार. ट्रू कॉलर सारखाच ॲप आहे, पण तो ज्या माणसाच्या नावाने तो रजिस्टर्ड आहे नंबर, ते नंबर तुम्हाला डिस्प्ले करणार. बट अनफॉर्च्युनेटली इट इज चार्जेबल. मिनिमम चार्ज इज 280 रुपीज काहीतरी आहे. आता UAT स्टेजला आहे, मे बी रोल आउट होणार 1-2 महिन्यात. पण इट इज गुड ना.
वन टाइम नाही, इयरली चार्जेस. इयरली. ट्रू कॉलर इज चार्जिंग 1000 odd something पर इयरली सबस्क्रिप्शन. नाही सर, ते तुम्ही फ्री. हा, मग तुम्हाला तो हैराण नाही करणार आणि 10 वेळा पॉपअप देणार नाही. ट्रू कॉलर हाऊ इट वर्क्स म्हणजे ट्रू कॉलर मेंबर्स ज्याच्याकडे आहे, तुम्ही ज्या नावाने स्टोअर केलेला आहे ते दाखवतो ना. म्हणजे दॅट इज नॉट करेक्ट. आता आम्ही पण जेव्हा कॉल वगैरे करतो ना, तर तिथे तो एखाद्या माणसाने ट्रू कॉलरवरती नाव चेंज केलं आणि मग कॉल करतो, मग समोर तेव्हा तो माझ्याकडे जी मुलं बसलेली असतात ना रवी, माझ्याकडे जी एजन्सीची मुलं बसलेली असतात ते लोक असे ब्रांचला कॉल करतात. ब्रांचवाले कॉल घेतच नाही. ते लोक काय करतात, झोनल ऑफिस मुंबई माझं ट्रू कॉलरवर सेंड करतात आणि मग कॉल करतात, मग घेतात ते. कोणी करू शकतो, कोणी ऑथेंटिकेट कोण, तुम्ही जे सेव्ह केलं तेच आहे ना. तुम्ही माझं नाव राजेश आणि रवी सेव्ह केलं तर ते रवी होणार तिथे, आणि तो बाहेरच्याला तो रवी दाखवणार तिथे. नशीब बीजीएम झेरोसीसी केलं नाही मला, हे पण केलं असतं लगेच उत्तर. बाकी एक रिसेंट केसेस मध्ये काय फ्रॉड जातात की आपल्याला एक सवय आहे की आपण काय करतो. आताच केस झाली होती अकोला ब्रांच. एका कस्टमरने चेक डिपॉझिट बॉक्स मध्ये चेक डिपॉझिट केला होता, त्याचा अकाउंटला क्रेडिट नाही झाला. क्लिअरिंग त्याच्या अकाउंटला क्रेडिट नाही झाला. 8 दिवसानंतर कस्टमरने आपल्या वेबसाईटवर जाऊन नंबर शोधण्यापेक्षा त्यांनी काय केलं, गुगल मॅप ओपन केला. गुगल मॅप ओपन केला आणि अकोला ब्रांच दिसली त्याला, तिथे क्लिक केलं गुगल मॅप वरती आणि तिथे अबाउट मध्ये एक फोन नंबर होता. त्या फोन नंबरला त्यांनी कॉल केला की असं असं आहे. तर समोरच्याने सांगितलं, हाँ सर आपका जो अकाउंट है ना वो ब्लॉक हो गया है, आपको अनब्लॉक करना पड़ेगा, मैं लिंक भेजता हूँ. आणि त्यांनी लिंक पाठवली आणि त्याचं अकाउंटमध्ये काय 30,000 रुपये जेवढे होते तेवढे घेणार आहे. तर ही कंप्लेंट आली होती. वी वर्क ऑन इट. आम्ही जेवढे पण मुंबई सर्कल्सचे जेवढे पण गुगल अर्थवरती आपले ब्रांचेस दिसतात त्याचे नंबर चेंज केले, पण आपण चेंज केल्यानंतर ते कुणीतरी ऑथराईज करावं लागतं. मग आम्ही दुसरं युजर क्रिएट केला आणि दुसऱ्या युजरने ऑथराईज केले. तर सेम फ्रॉडस्टर पण सेमच करतात. फ्रॉडस्टर पण ते दुसऱ्या दिवशी चेंज करून टाकतात आणि परत हे करतात. असं आहे. हा, दे आर ऑलवेज वन स्टेप अहेड ना. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, असं आता समजा इथे आपल्याला जायचं आहे कुठे की तिथे चांगलं हॉटेल कुठलं आहे, तर आपण त्या स्टेशन. माझा एक अनुभव सांगतो मी. प्रिव्हियस बॅक आय वॉज एट गीर. तर पोरबंदरला पोहोचल्यानंतर मला गीरला हॉटेल शोधायचं होतं. 24 डिसेंबर होतं आणि मला पोरबंदरला हॉटेल खूप कॉस्टली मिळालं. त्या दिवशी 8,000 रुपयाला हॉटेल मिळालं आणि त्याने सांगितलं, साहेब आपको गीर में हॉटेल मिलेगा ही नहीं. तर मी बोललो आता ते असं गीरला ते गीर सदन आहे त्याच्या आजूबाजूला मी मॅप ओपन केला आणि आजूबाजूला कुठले हॉटेल्स आहेत ते बघायला. ते बघितल्यावर एक हॉटेल दिसतं मला, श्रीकृष्णा रिसॉर्ट म्हणून. आणि मी ओपन केलं होतं. त्याच्यात सुपर एकदम म्हणजे एम्बियन्स वगैरे एकदम सॉलिड होता आणि स्विमिंग पूल वगैरे सगळं काही होतं. आणि ते दॅट रिसॉर्ट वॉज कॉस्टिंग अराउंड 3,000 रुपीज काही होतं. आता त्याला बुक कसं करायचं, तिथे काहीच नव्हतं, इन्फॉर्मेशन काही नव्हती. मी गो IBP वरती बघितला की तो ते रिसॉर्ट आहे गो IBP वरती. मी गो IBP वर गेलो तर तिकडे एकही फोटो नव्हता त्याचा. पण मी बोललो अरे फोटो तर मी इथे बघितलाय गुगल वरती. मी बुक केला आणि मी जेव्हा त्या तिथे रात्री 8 वाजता पोहोचलो, तिथे 4 चक्कर मारले तरी ते मला रिसॉर्ट दिसत नाही. म्हणजे त्या गुगल मॅपने गेलो रिसॉर्ट दिसत नाही. इट वॉज अ लॉज. एक लॉज होतं आणि काय रिसॉर्ट वगैरे काय करतात ते असे गुगल मॅप वरती ते लोक टाकतात, असे पिक्चर्स वगैरे टाकतात ते आणि आपण त्याच्यावर रिलाय करू नये. थोडक्यात वाचले 3,000. डिसेबल ब्राउझर फ्रॉम सेव्हिंग्स पासवर्ड. ब्राउझरला म्हणजे ते ऑटोफिल बघायची सांगितलं ना तुम्हाला, ते डिसेबल कसं करायचं. ओपन गुगल ब्राउझर, हे 3 डॉट सेटिंग्स, पुढे जा. पासवर्ड मॅनेजर,
हे आयकॉन क्लिक ऑन द सेटिंग्स आयकॉन ऑन टॉप राईट, तिकडे क्लिक कर. इकडे ऑप्शन आहे बघा एनेबल डिसेबलचा. रिमूव्ह ऑल अनट्रस्टेड नेटवर्क्स फ्रॉम द लिस्ट ऑफ सेव्ड नेटवर्क्स. तुमच्या मोबाईलवर किती अनट्रस्टेड नेटवर्क्स आहेत? खूप असतात. आता सगळे बोलले ना, खूप येतात आहे. एव्हरी 10-15 दिवसांनी ते तुम्ही डिलीट करत जा. जे अनट्रस्टेड नेटवर्क्स आहेत डिलीट करत जा. तुमच्या ह्याच्यावरती वायफायवरती किती जण कनेक्टेड आहे तुम्ही चेक करा. माझ्या वायफायवर किती जण कनेक्टेड आहे. दॅट इज द स्कोप ऑफ एंट्री. म्हणजे तिथे त्यांना एंट्रीचं स्कोप आहे. तिथनं तुमच्या मोबाईलला कनेक्ट करू शकता. तर एव्हरी 15-20 डेज यू टेक रिव्ह्यू की माझ्या वायफायला किती लोक कनेक्टेड आहे. जे डिव्हाइस कनेक्टेड आहे ते माझंच आहे का, माझ्या घरचंच आहे का, हे पहिले चेक करा. नाहीतर जर ते नसेल तर डिलीट करा. हे स्टेप्स दिलेत ते डिलीट करण्यासाठी. एनेबल द ऑप्शन डिटेक्ट सस्पिशियस नेटवर्क. हे मगाशी आपण बघितलं ना, ते सस्पिशियस नेटवर्क म्हणजे डिटेक्ट. तर पुढे जा. हे डिटेक्ट करण्यासाठी एक ऑप्शन आहे. गो बॅक टू ऍडव्हान्स सेटिंग्स. वायफाय मध्येच जायचं. एनेबल डिटेक्ट सस्पिशियस नेटवर्क हे एक ऑप्शन आहे. म्हणजे हे एखादं सस्पिशियस नेटवर्क आहे तुमच्या मोबाईलला कनेक्ट करण्याचा हे प्रयत्न करतोय ते हे डिटेक्ट करणार आहे. तुम्हाला अलर्ट देणार की हे दिस नेटवर्क इज ट्राइंग टू कनेक्ट यू. ते तुम्हाला अलर्ट येणार. वायफायला येणार, मोबाईलला दिलं. पास पॉइंट सिक्युरिटी. पास पॉइंट नेटवर्क. पास पॉइंट नेटवर्क म्हणजे काय? एखादं एक असं ओपन वायफाय असतं आणि आपले मोबाईल काय असतात ते ओपन वायफाय विथ अनसिक्युअर्ड वायफाय ऑटोमॅटिक कनेक्ट होतात. त्याला युजर आयडी पासवर्ड टाकायची गरज नाही. एअरपोर्ट, मॅक्झिमम एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये जाता तिकडे नेहमी हे ओपन असतं. हे ओपन असतं. दिस शुड ऑलवेज बी इन डिसेबल्ड स्टेट. नाहीतर हे कधी कोणी तुमच्या मोबाईलला कनेक्ट होतो आणि काय करतो तुम्हाला कळणार नाही. हे ऑलवेज टर्न ऑफ ऑटोमॅटिक वायफाय कनेक्शन. अननोन नेटवर्क असेल ते डिसेबल करा तुमचे. अवॉइड पब्लिक वायफाय. पब्लिक वायफाय जेव्हा तुम्ही वापरता, आपण US ला जातो, एअरपोर्टला उतरल्या फोन करतो मी पोहोचलोय एअरपोर्टला, ते कशाने करतो? पब्लिक वायफाय. ठीक आहे, वापरा. पण त्या वायफायवर तुमचे काही पर्सनल डिटेल्स हे करू नका. किंवा तुम्ही तुमच्या आपण जे पेमेंटचे साईट्स आहेत ते पण ऑनलाईन SBI किंवा कुठलाही पेमेंट गेटवे वापरू नका त्या वायफायवर. हॉटस्पॉट सिक्युरिटी. कोण हॉटस्पॉट वापरतं घरी? ठीक आहे, हे पण पाठवून देऊया. आलं ना रिपीट पाठी. फायनली हाऊ टू रिपोर्ट फ्रॉड. स्टेट बँकेचं काही फिशिंग मेल असेल तर हे आहे. त्यानंतर 1930 हे लक्षात ठेवायचं. 1930 ह्याच्यापेक्षा एक फास्ट काम करतो. त्याला तिकीट अलॉट व्हायला वेळ जातोय. आता तरी वेळ जातोय. हा फास्ट काम करतो. ह्याच्यावरती ऑनलाईन तुम्हाला लगेच तिकीटचा एक्नॉलेजमेंट मिळणार आणि काम फास्ट होणार. ह्याच्यावरती थोडा वेळ लागतो. पण दोन्हीकडे तुम्ही करू शकता. ह्याला पण सांगायचं आणि ह्याला पण सांगायचं. सर लागतो पण बिझी असतो. म्हणजे 2-3 वेळा ट्राय केल्यावर लागतो. मला वाटतं याचा एक ऑलरेडी महाराष्ट्र सायबर कॅफेचा पण एक नंबर आहे. त्याचा मला माहिती आहे, पण तुम्ही आपल्या ग्रुपवर टाका. पण प्लीज ट्राय टू कॉन्टॅक्ट वर्क द नोडल ऑफिसर. नोडल ऑफिसर तुम्हाला मिळाला तर म्हणजे नोडल ऑफिसरकडे राईट्स असतात कुठल्याही अकाउंटला लिंक मार्क करायची आणि ते स्टॉप करू शकतात.
मेसेज होणार नाही का ऑफिसला तुम्ही तुमचं हे कसं करा Comes from Google headquarters. Information about the new Google Invest platform, where every citizen of India has an opportunity to earn passive income. This initiative was from Sundar Pichai. Now we will find out about it. Dear friends, I am happy to introduce a platform that will change the life of every citizen of India. We have done a lot of work to secure the future of our brothers and sisters. Google Invest's innovative platform is now available to the citizens of India. Artificial intelligence is capable of handling a huge number of transactions that a normal human being cannot handle. Now, with a minimum investment of only 21,000 rupees, we can guarantee a good profit per month. Registration for the project is available right now. Have time to become a participant, and our managers will be able to tell you the details. The first clients have already been able to get a solid return on their investments in the first week, and you can read the reviews of the project Google Invest on our website. Thank you for your attention and see you on the platform. Thank you, Sundar Pichai. We hope the Google Invest platform will change the lives of our citizens. Registration is available now. Don't miss your chance. Good example of deep fake. पूर्ण व्हिडिओ डीप फेक आहे आणि हा व्हिडिओ मार्केटमध्ये आता म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी एवढा होता आणि लोकांनी इन्व्हेस्ट केले त्याच्यात 21,000 भरून 2,000 महिन्याला येणार असं. हा आणि गुगल पिचे बोलतोय म्हणून असं कोणालाही पाठवला लिंक पाठवली. Malaysia is facing escalating AI-driven fraud attempts driven by the surge in deepfakes. The number and quality of deepfakes is increasing. How is your flight? Are you coming home? Mom, I lost my wallet and bank cards. I made a police report, so I missed my flight. 为什么会这样 Are you okay? Dad, is your passport with you? Yes, I still got my passport, but I can't come back home because I don't have money. Bob, can you transfer me some money? Don't worry, 爸爸转给你。 But how to transfer you the money? Don't worry, Ma. I'm with my classmate. You can just transfer to her account. OK， 爸爸转500给你。Bob, 500 now we go. Give me 5,000. I'll pay back you later. 传啊 Fine, just send me the account number. Thanks, Ma. You're the best. 爱你深深。快点转给他，来。Mom, I'm home. Bob, 先走了没 I wanna go home. Is that my voice? Next generation frauds. फर्स्ट कॉल युअर सन की तू कुठे आहे बाबा. त्यावेळेला ते लोक असंही करतात की त्यावेळेला त्याला बिझी करून ठेवतात. त्यावेळेला तिकडे पण फोन जातो. वेट फॉर 5-10 मिनिट्स त्यानंतर करा तुम्ही. हे डूज अँड डोंट्स आहे. तुम्ही बघून घ्या. हे तुम्हाला पाठवणार होते ते आपण डिस्कस केलं ते आहे सगळं. क्वेश्चन आन्सर आता तुमचे काही डाऊट्स जास्त विचारा. त्याची उत्तरं आम्हाला माहिती आहेत ते आम्ही देऊ. नाही सर्च करून आम्हाला गुगल सर्च करून उत्तरं पाठवू नका. पण आपण विचारा काही